मला बोलू द्या ए भाई परत काढू राजू बी तू करू नको भाई तू पहिले सांगतो भाई याला समजावा मग नाही काढायचा फोटो कोण नाही ओळखत अभिजित सावंत कोण आहे आणि एक भाई फालतू इथून एकाने पण बाहेर जाऊन दाखवा मग सांगतो अरे धमक्या मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल शिंदे 01 आणि तुम्हाला माहितीच असेल की आता हा ब्लॉग कसला आहे तुम्ही टायटल वाचला असेल तुम्ही थंबनेल पण बघितला असेल सो येस मी चाललोय परत एकदा सॉन्गच्या शूटला नाशिक मध्ये आणि तुम्ही अजून पण सॉन्ग बघितला नसेल तर लवकर जाऊन सॉन्ग बघा आणि नंतर मग ब्लॉग बघा तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे या शूट मध्ये काय काय मजा होते मस्ती होते ते तर तुम्ही बघणारच आहात या ब्लॉग मध्ये आता मी ओलानी चाललोय माझ्यासोबत उर्विल आहे कारण मला ब्लॉग काढायला पण एक जण पाहिजे म्हणून मी त्याला बोललो की चल माझ्यासोबत काय असणार आहे कसं असणार आहे मला माहित नाहीये तर बघूया पुढे काय होतं लेट्स गो चल मम्मी कुठे गेली पाया पडायला हे काय आहे अच्छा नजर उतरते जेव्हा जेव्हा मी शूटला होतो तेव्हा मम्मी हे करते चला मग जाऊया आता आणि येणार मी 2 दिवसांनी मम्मी 2 दिवसांनी येतो आणि बघूया आता कसं सॉन्ग शूट होते बाकीचं तुमचं प्रेम असतंच हे पण गाणं तुम्हाला आवडेल आता आम्ही पोचलोय नाशिक मध्ये सोमिल दादा आमच्यासोबत तो बोलत नाही उपवास आहे त्याला 6:45 आम्ही पोहोचतोय नाशिक मध्ये तर तिकडे जाऊ जरा नाश्ता करू कारण आम्ही काय पण चालेल नाश्ता असेल तो तरी चालेल अरे कहना क्या चाहते हो म्हणजे नाश्त्यामध्ये जे खातात ते बोलला क्या चाह रहे हो अजून सृष्टीला भेटलं नाही कारण तिचे 2 फोन आले भाई आया पण 5चा टाइम दिलेला आणि मी पोचतोय 6:45 ठीक आहे तिकडे जाऊन मी ब्लॉग सुरू करतो सृष्टीचा भाव मस्त सृष्टी अजून कोण ट्रिपला आले गुड मॉर्निंग आता आम्ही पोचलोय सकाळी 8 वाजता पोचलोय आम्ही शूट लोकेशनला इथे एक वाड्यामध्ये शूट आहे हिचं घर दाखवलंय हिचं वेलकम बाय पप्पा दुसऱ्या घरी झोपले आणि इकडे शूट आहे आमचं तर हे असे कॉस्ट्युम आहेत आमचे कसं वाटतंय मेकअप करूया आणि मग दाखवतो अंकल चॉकलेट बाबा के झोले में क्या देखते बाबा के झोले नाश्ता आहे आजचा खायचंय का बापरे एवढे पैसे नको मला कमी दे थोडे कमी करा एवढे पण कमी नाही परत थोडे वाईट बघितले पैसे बघितले सॉंगचे एवढे पैसे भेटतात मला थोडं सिन्सिअरली वाजवतोय एवढं मॉडर्न कसं काय रे तू पेटी वाजवतोय काय किती फ्रॉड करतोय तू लोकांसोबत ओरिजिनल कॅरेक्टर हे नाहीच आहे ना अच्छा गाण्यामध्ये पण तर मित्रांनो इथे रेडी झालेलो आहे रेडी तर मागाशीच झालेलो आहे आता आमचं ही सुंदर कमेंट मध्ये सांगा आता आमचं झालेलं आहे एक टेक झालेला आहे घरामध्ये इकडे पप्पांना मी दाखवत होतो की मी हार्मोनियम कसा वाजवतो आणि हिच्या पप्पांना मी दाखवतो अशी काहीतरी स्टोरी आहे तुम्ही गाणं बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जाऊन गाणं पहिलं पहा आणि नंतर पुढे ब्लॉग पहा आणि आता माझा पहिला टेक झालेला आहे हिच्या घरामध्ये बापरे हे तर मला पण द्या मग असं द्या ना करून काहीतरी मी केली हे नाही केली मीच लिहिली आणि मलाच सांगा एक नंबर अंकल आपके झोले में क्या है थांबा दाखवतो टेक दाखवतो ऍक्शन असा हा 5वा टेक काय संबंध रे किती वेळ आली तुम्हाला सांग किती वेळ आली मी नाही काउंट केले तरी किती वेळा बघितलं आणि गिन काउंटच नाही करता आलं तिला अरे बापरे किती वेळा
ओढ के नाचू ओढणी तेरे नाम रिलीज करा ना यार. ते आमची हेअरस्टाईल कर बघायची. नाही आता सध्या तर नाही, नंतर नक्की करेन. कुठली माहिती का तो जेव्हा तिथे अशी दोन अशी केस नाही, पुढे ना तिथं सगळ्यांना माहिती मी ती वाली करणार जेव्हा त्याला आश्रमात टाकतात ना टाकलं हे ना. आता कशी झालेली माहिती आहे घाल बरं. सनम तेरी कसम मधली तिचं नाव काय सरू. हे जा ना कर ना शूट यार. काय करते तू इथे टाइमपास तुझा. माझा ब्रेक राहिलेले बघितलं आम्ही फुटेज. आता मी फुटेज टाकणार आहे मागा बघा. 0 ॲटिट्यूड इगो जास्त. तू थँक्यू नको बोलू सारंग असं. ये सब क्या देखना पड़ रहा है. सॉन्ग शूट झाल्यानंतर ना भाई एक बोचकं घेऊन ये मला कपडे इकडे भरायला. काय बोललो भाई गाईज निकची मम्मी सुद्धा कोरियन ड्रामा. मम्मी अरे हे खोटं बोललो नाही बघत. अरे अरे कसला ते वेगळे कोरियन लोक आहेत. हे वेगळे कोरियन. काय संबंध आहे का. अरे यार मस्त आलं मस्त आलं फोटो. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आज माझा मुद्दा आहे. मेन टायटल हेच आहे की सृष्टीने दिला मला त्रास शूट मध्ये वेदना आणल्या. हे बघा ना वाईट इकडे मुलगी आहे. जी नक्क बघा. ही नक्क बिक्का मारते म्हणून मी तर लांब मी हात जोडतो. दाखव ना. अरे दाखव. हे बघ परत मारलं इकडे बघा. शपथ बघू. अरे तुम्ही बघता मारताना बघत नाही ना तू. अरे पण बघू आता तर बघू. असं बघतो माझं नाही गेलं खर्च. हे माझं नाही म्हणजे लगेच मेजरमेंट घेतली पण. आणि 6च्या गाण्यामध्ये ही चिडते माझ्यावरती. आता असं झालं की आमचं रिटेकच झालं नाही. पहिल्याच टेक मध्ये रुसारुस फुगे सगळं झालं. फुल मी अशी मारत होते त्याला फुल. नॅचरल आतून एक्सप्रेशन आले ते तिच्या आणि माझ्या पण. हे बघ इधर टाक लाईट टाक. ये देख क्लियर आ रहा है ना. भाई 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 क्या वाह क्या एक्टिंग कर रहा है. हे साहिल उधर ऊपर. हे जे मिस्टेक करतेस ना तू ऐक नाही एखाद्याला हसू नाही असं. दाखव ना तू किती हसतोय त्या. दाखव की ओरेल ओरेल. उघडा फिरायला लागल हिला टेन्शन येईल भाई कुर्त्याचं काय झालं. मगाशी आहे ना मी असं बघतोय ना झोप आलेली मला तर मी असं घेतो टाक 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 टाक. हे बोलते नाही का रे म्हटलं माझी काय चुकी भाई. गुड मॉर्निंग भाई. ये क्या तकलीफ है इनको. गाण्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय दाखवलंय या पप्पानी हे टाकलेलं असतं न्यूज टाकलेली असते की भाई असं असं आहे माझ्या मुलीला शिकवायचं मी एवढे पैसे येणार तर मी पैशाने येतो भाई. आणि मग नंतर बघतो अरे अरे कोणी हे काय याला काय बोलतात. सारंगी वाले को कुछ नहीं पता है भाई. तर आता आम्ही नाश्ता करूया. गाईज ह्याची बघ नंतर ऐका पहिले खाऊन. हा रेडी होतोय आणि हे बघा हे टाइमपास करते झोपले. भाई छपरी बन रहा पर छपरी दिख रहा नहीं है. हे ती माझी चुकी नाही. इसका भरोसा मैं नहीं ले सकता. काका एक चहा द्या. अरे पहिले फक्त चालायचं तिथं पण भाई टेक. चालतोय चुकीचा हा चुकीचा येतोय. पुढे तू आहे ना. आणि मग मला कसं कळणार रे मागून कसं येतोय ते. कौन है भाई ये कौन है. जितेंद्र भटावडेकर आहे. तू पण आहे ना थोडी याच साईडने
ऍक्शन. 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 रोलिंग. ऍक्शन. थोडा वेळ घ्यायच पुन्हा. टेक 32. रोलिंग. चलो मूड 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 मूड. ऍक्शन. And action. ऍक्शन. हे जात जा. ट्रॅक्टर मध्ये घरी पॅरिसला गेलो होते मी. दाखवू का पॅरिस वरून काय आणलं होतं? तू US मध्ये मग गेलेली मग. हाय. पार्टी आहे. ये बाजू बाजू हट. ए सेट पे मस्ती नाही हा. ऍक्शन. हे खेळा. हा, चला, खेळा. तुम्ही पण. हसा हसा पळा 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 पळा. भाई आतापर्यंत सगळे आउट होते. मला आता ऍक्टिंग करायला लावलं म्हणून. ऍक्शन. आला. टाळ्या वाजवा, नाचा. क्या खा रहा भाई बार बार. हे करू शकतो. ऍक्शन. अरे दादा माझं चुकलं. मला माहित नव्हतं. प्लीज मी हा व्हिडिओ बघून आलो इकडे. भाई प्लीज. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की मी इथून आल्यापासून मी फोनच हातामध्ये नाही घेते. माझा ब्लॉगच नाही घेते. पण सध्या आता आपल्या सोबत आहेत अभिजीत सावंतजी. 2 वेळा गप्पा मारूया. अभिजीत दादा फ्री आहे का तू? 2 शब्द ब्लॉग मध्ये फक्त माझ्या. तर अभिजीत दादा आलेला आहे इकडे नाशिक मध्ये शूट करायला. कॅमिओ द्यायला म्हणजे गाण्यामध्ये. सो दादा कसं वाटलं तुला? मला तर मजा आली. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. येस. गाणं रिलीज झालेलं आहे त्यानंतरच हा ब्लॉग येणार आहे. पहिलं गाणं नक्की पहा. आणि दादानी कशी ऍक्टिंग केली ती पण सांगा कमेंट मध्ये. आणि साहेबांनी कशी ऍक्टिंग केली तुम्ही सांगणारच आहात. आणि गाणंही तुम्हाला आवडेल. खूप सुंदर दादानी गायलंय गाणं. तर नक्की ऐका आणि भरभरून प्रेम द्या गाण्याला. आणि जास्तीत जास्त शेअर करा. 100 मिलियन. तुम्ही दादा काय बोलशील? भाई मी एकच फक्त गोष्ट आहे 100 मिलियन बस खतम. भाई असं झालं ना 5-6 गाणी येणार आहे सारेगामा. नीट असेल तर नक्की होईल. सारेगामावरती मग 5-6 गाणी येतील. 10 ए मी झालो रेडी. 10 × 100. कुठे गेला तो? बोल राहिलो ना मी. तुमच्या ऐका 1 मिनिट मला बोलू द्या. बोलतोय पण तुमच्या बरोबर फोटो काढायचा म्हणून 1 मिनिट. ए भाई मध्ये येऊ नको. पहिले सांग काय झालं. काय तुमच्या बरोबर फोटो काढायचा म्हणून यांनी सकाळपासून माझ्या पोराला काम करून घेतले पैसे न द्याता. आणि फोटो काढले तर बिट्टेचवाने डिलीट केले फोटो. मी तेच म्हणतोय दादू. ए भाई परत काढू. दादू बी तू करू नको भाई. तू पहिले सांगतो. अरे परत काढू. दादू बी तू करूच नको तू. मग आता काय करायचं मग त्याच्यामध्ये आता? भाई याला समजाव. अरे सोड चल. 1 मिनिट. अरे भाई फोटो सकाळपासून काम करतोय का नाही भाई? तू यार तुम्ही लोक थोडं समजलं पाहिजे ना. थोडं काय प्रोफेशनलिझम काय आहे की नाही. मी आता एवढं लांबून कशाला आलो? मी तुमच्या खातीर आलोच नाही सर आम्ही. अरे मला थोडी माहिती आहे. तू मला कोणी बोलवलं थोडी आहे. भाई मी यांनी माझ्या काम कामासाठी करून आलोय. घेतलं. सकाळपासून काम करून घेतलं. राबून घेतलं. कोण आहे? मग नाही काढायचा फोटो. कोण नाही ओळखत अभिजीत सावंत कोण आहे? अरे नको ओळखू दे पण असं इथे येऊन नको ना तमाशा. तू कशाला? ए भाई नाही ओळखत. चल नाही ओळखत मी. चल. आणि एक भाई इथून एकाने पण बाहेर जाऊन दाखवा मग सांगतो. अरे ए धमक्या एकाने पण बाहेर जाऊन दाखवा. मी नाही घाबरत कोणाला.
मी सिरियस होऊन गेलो होतो भाई. आणि अशा प्रकारे 30ची ऍक्टिंग करायला लावली होती, पण सायलने थोडी 50ची केल्यामुळे ना हा असा प्रँक सक्सेसफुल झालेला आहे या ठिकाणी. ग्रॅमी फेकून मारा. भाई मला माहितच नव्हतं, मला तर माहितच नव्हतं. मी त्या साईडला घेऊन गेलो आणि बोललोय भाई अरे जाऊ दे काय करून देतो असं बोलतो. निक प्रँक आहे काही शपथ नव्हतं माहित मला. उधर प्लानिंग चालू था, इधर रील कर रहे थे ना, तभी प्लानिंग चालू था उधर. हा का मेरे को मा कसं मेरे को नाही वाजलं क्या सीन आहे क्या. आता एकच लास्टचा टेक राहिलाय, त्यानंतर मग डायरेक्ट पॅकअप. दादा कसं वाटलं प्रँक? अरे जबरदस्त. मी म्हटलं ना ते काय ऑस्कर फेकून. जेवढा व्हिडिओ मध्ये मेहनत नाही केली तेवढी आता प्रँक मध्ये केली. क्या बोला मग काय तर चुकी झाली आहे. हे मांडवली करते नाही बोलणार ब्लॉग भाई. लाजला होते लिरिक्स बोलली. तर मित्रांनो या ठिकाणी आमचं गाण्याचं शूट झालेलं आहे कम्प्लीट. तर मित्रांनी आणि कुटुंबांनी खूप खूप प्रेम केलं आणि मेहनत केली. इतकी पण मेहनत नव्हती करायची. आणि हे आमचं सारेगामा सोबत माझं तरी पहिलं गाणं आहे, माझं आणि सृष्टीचं. सो थँक्यू सोमिल दादा आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आणि तुला कसं वाटतं 2 शब्द फक्त बोल. भारी वाटतंय मला. असंच वाटतं मराठी इंडस्ट्रीला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेलात, नॉन फिल्मला. येस होपफुली हा गाणं पण अजून पुढे जाईल आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम खूप भरभरून प्रेम द्या गाण्याला, एवढंच सांगेन बस. येस. सो थँक्यू सो मच हा ब्लॉग बघितला आणि गाणं पण पहा. सारेगामा मराठी या युट्यूब चॅनलवरती रिलीज झालेला असेल. पॅकअप कॉल घेऊया. आमचे डायरेक्टर सर स्वप्नील दादा इकडे येतील आणि पॅकअप कॉल घेतील. सो गणपती बाप्पा मोरया. चॅनलला सबस्क्राईब करा. येस कमेंट मध्ये सांगा की कसा वाटला ब्लॉग. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.